शिकवताना एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला की सर मध्ये माउंट एव्हरेस्टची एक एक्सपिडिशन झाली, त्यात विमानाने एव्हरेस्ट बेसपर्यंत जायचं आणि तिथनं माउंट एव्हरेस्टची चढाई करायची. हे सगळं काम 8 दिवसाचं आहे मला. मग असं का होत नाही? तर याच्याकरता माउंटेनिअरिंगमध्ये महत्त्वाचा भाग आहे ज्याला ॲक्लमटायझेशन म्हणतात. जेव्हा 30,000 फुटावरती जायचं आहे तेव्हा सुरुवातीला साधारण 5,000 फूट 6,000 फूट इथपासून सुरुवात करायला लागते आणि टप्प्याटप्प्याने वर जायला लागतं. त्यामुळं एकदम माउंट एव्हरेस्टच्या बेसला गेले आणि चढाई करून माउंट एव्हरेस्ट जिंकलंय असं होणं शक्य नाही. तर 8वीतून विद्यार्थी 9वीत आल्यानंतर 9वीचं जे वर्ष आहे ते ॲक्लमटायझेशनचं आहे. त्याचं कारण 8वीपर्यंतचा जो अभ्यासक्रम आत्ताचा आहे तो कम्पॅरेटिव्हली खूप सोपा आहे आणि 9वी आणि 10वीचा जो अभ्यासक्रम आहे तो निश्चित अवघड आहे. 10वीचा तर आहेच आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याकरता आत्तापासूनच तयारी करायला लागणार आहे. एवढ्याकरता 9वीचं वर्ष महत्त्वाचं आहे. मी 9वीचा क्लास टीचर पण आहे आणि साधारण पहिल्या सत्राच्या वेळेस पहिलं सत्र संपतं तेव्हा नापास होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे 9वीला, विशेषतः मॅथ्स आणि सायन्स. आणि सामाजिक शास्त्र असा विषय आहे की आदल्या दिवशी वाचलं तरी चालतंय असा एक समज आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. आता 9वीला इतिहासाबरोबर राज्यशास्त्र हा एक नवीन विषय इंट्रोड्यूस झालेला आहे. भूगोलाच्या बरोबर अर्थशास्त्र. 100 मार्काकरता 4 वेगळे विषय विद्यार्थ्यांना शिकायचे. 8वीतला काही भाग पुढे 10वीत उपयोगी पडणार आहे. त्यानंतर भूगोलाचा जो भाग आहे तो पूर्णपणे 10वीचा वेगळा आहे, ज्यामध्ये भारताचा प्राकृतिक जास्त अभ्यास त्यात करायचा आहे. कम्पॅरेटिव्हली 8वी 9वीचा 10वीला तसा फायदा होणार नाही आहे. एक बेसिक काही कन्सेप्ट सोडल्या तर पूर्णपणे नवीन भाग 10वीला आहे. आपण 9वीच्या इतिहासाकडं थोडक्यात पाहणार आहोत. 8वीचा जो इतिहास आहे त्याचा उपयोग 10वीला निश्चित होणार आहे. त्यातले काही काही टॉपिक्स तुमच्या समोर आहेत. उदाहरणार्थ इंग्रजांनी भारतात सत्ता कशा प्रकारे हस्तगत केली, त्यानंतर इंग्रजांनी भारताचं आर्थिक प्रकारे कसं शोषण केलेलं आहे, इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 आणि त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसने जो लढा दिला त्यातले प्रमुख 3 टप्पे असहकार आंदोलन आहे, सविनय कायदेभंग आहे आणि चले जाओ किंवा भारत छोडो. याचा उपयोग 10वीला निश्चित होणार आहे. यानंतर राज्यशास्त्र हा पूर्णपणे नव्याने समाविष्ट केलेला विषय आहे. पूर्वी इतिहासाच्या बरोबर नागरिकशास्त्र होतं, त्यावेळी आता राज्यशास्त्र हा विषय आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांकरता ज्या विद्यार्थ्यांची मुलाखती घेतल्या जातात त्यात काही प्रश्न हे स्थानिक भागाशी निगडीत असतात, पण विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते. एखाद्या पुण्यातल्या विद्यार्थ्याला विचारलं तुमचा वॉर्ड कोणता आहे, नगरसेवक कोण आहे किंवा नगरसेविका कोण आहे, तर तो विद्यार्थी सांगतो मला पॉलिटिक्समध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. तर तिथे कोणाला पॉलिटिक्समध्ये जा असं सांगायचं नाही आहे, पण आपल्या आजूबाजूची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. लकडी पुलावरून विद्यार्थी रोज ये जा करत असेल, पण त्याच्या खालची नदी कुठली आहे तो सांगतो बहुतेक मुळा मोठा आहे, पण विद्यार्थ्याला नेमकं हे माहीत नाही की ती मुठा नदी आहे म्हणून. त्यामुळं थोडंफार आपल्याला आजूबाजूला जे काही चाललेलं आहे त्याची माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्र हा विषय 9वीच्या लेवलला इंट्रोड्यूस केलेला आहे. मग त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया आहे, मतदारसंघ म्हणजे काय आहे याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थी 9वीत घेणार आहे. पण एक इंटरेस्टिंग विषय म्हणून त्याच्याकडे पाहायला हरकत नाही. सुरुवातीचा पहिला जो भाग आहे राज्यशास्त्राचा किंवा अर्थशास्त्राचा, त्यामध्ये व्याख्या आहेत, ती शाखा का निर्माण झाली, सामाजिक शास्त्र त्याला का म्हणायचं,
यासारखा थोडाफार थेरॉटिकल पार्ट आहे. बट अदरवाईज रिमेनिंग चॅप्टर्स आर रिअली इंटरेस्टिंग. त्यामध्ये वर्गात निवडणूकसुद्धा घ्यायची एक प्रक्रिया शालेय स्तरावरती राबवण्यात येईल की विद्यार्थ्यांना माहिती होईल की निवडणूक प्रक्रिया कशी असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला माहिती व्हाव्यात, हाच त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि मार्कांच्या दृष्टीने म्हटलं तर निश्चित चांगले मार्क मिळवून देणारा समाजशास्त्र हा विषय आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये इतिहास आणि भूगोल या विषयात 95पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच आहे. आणि ज्यांची टक्केवारी 90पेक्षा पुढे गेलेली आहे त्यांची इतिहास आणि भूगोलातले जे गुण आहेत ते निश्चित इतर विषयांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे टोटल पर्सेंटेज वाढायला या सामाजिक शास्त्राचा निश्चित उपयोग होणार आहे. आपण आता 9वीच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. यामध्ये इतिहास तुलनात्मक खूप सोपा आहे. 3 civilizations we are going to study: Greek civilization, Indian civilization and Arabian civilization. इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास केला जातो त्यातल्या प्रमुख 3 संस्कृती आपण या 9वीच्या वर्षात अभ्यासणार आहोत. आणि पुस्तक बऱ्यापैकी अट्रॅक्टिव्ह कसं होईल याची काळजी घेतलेली आहे. विद्यार्थ्यांना त्यात आवड कशी निर्माण होईल त्या दृष्टीने पुस्तक जास्त चांगलं आहे. त्यानंतर दुसरा भाग जो आहे त्यामध्ये मेडिवल युरोप आहे. मध्ययुगीन युरोपात ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये प्रामुख्याने रेनायसन्स पिरियड आहे. सामाजिक प्रबोधन ज्या काळात घडलं तो काळ आहे. आणि त्याचा पुढे परिणाम म्हणून औद्योगिक क्रांती आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती अशा 3 क्रांत्या आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत. एकूण पुस्तकाचे 3च भाग आहेत, ABC. आणि त्यामध्ये सुरुवातीला ज्या वेगळ्या संस्कृती त्यांचा अभ्यास आहे, नंतर मेडिवल युरोप आहे आणि त्याचा परिणाम. इतिहासामध्ये एखादी घटना घडायला कुठली तरी पार्श्वभूमी आवश्यक असते. तर आपण औद्योगिक क्रांती समजा ही घटना विचारात घेतली तर त्याची पार्श्वभूमी जी आहे ती युरोपात झालेलं सामाजिक प्रबोधन आहे. स्पिरिट ऑफ एन्क्वायरी, वाय, हे असं का, यातूनच वेगवेगळे शोध लागत गेले आणि त्याचा परिणाम पुढे आपल्याला औद्योगिक क्रांतीत दिसेल. आता हा भाग पुढे 10वीला आपल्याला पार्श्वभूमी म्हणून वापरायचा आहे. त्यामध्ये पाश्चात्य राष्ट्रांनी आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली कारण त्यांना हक्काची बाजारपेठ आवश्यक होती. यातूनच बऱ्याच देशांमध्ये या पाश्चात्य राष्ट्रांनी सत्ता हस्तगत केली आणि त्या देशांचं स्वातंत्र्य काही काळापुरतं गेलं. आणि यातूनच आपण आपल्या देशाचा जो स्वातंत्र्य लढा आहे त्याचा विचार करणार आहोत 10वीला. तर ही पार्श्वभूमी म्हणून आपल्याला विचारात घ्यायला लागेल. त्यानंतर 9वीचा जो भूगोल आहे त्याविषयी आपण माहिती घेऊ. नववीचं हे राज्यशास्त्राचं सिलेबस आहे. त्यामध्ये पहिलेच सांगितलं की इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट, त्याचा अर्थ, व्याप्ती हे आपण पहिल्या पाठात पाहणार आहोत. त्यानंतर भारतीय संविधान जे आहे कॉन्स्टिट्यूशन त्याबद्दलची माहिती आहे. फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज, आपली कर्तव्य कोणती आहेत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे इलेक्टोरल प्रोसेस, त्यामध्ये इलेक्शन कशी असते, कॉन्स्टिट्युएन्सीज कशाला म्हणतात, मतदारसंघ, हे आपण राज्यशास्त्रात पाहणार. आणि नंतर इंटरनल वर्क जे आहे ते 100 मार्कांची परीक्षा असताना 20 मार्कांचं इंटरनल वर्क आहे. 10 मार्काचं इंटरनल इतिहास राज्यशास्त्र आणि 10 मार्काचं इंटरनल वर्क भूगोल आणि अर्थशास्त्र याच्याकरता आहे. या इंटरनल वर्कमध्ये प्रत्येक सेमिस्टरमध्ये 3 असाइनमेंट्स आहेत आणि या असाइनमेंटला पैकीच्या पैकी गुण द्यायचे असा एक अलिखित नियम आहे. फक्त विद्यार्थ्यांनी ते लिहायचे आणि सबमिट करायचे.
नॉर्मली इतिहास भूगोल या विषयांचं लिखाण कमी केलं जातं. ते लिखाण व्हावं हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. आणि जसं प्रयोग परीक्षेला जर्नलला मार्क्स असतात तसेच मार्क्स हे या असाइनमेंट बुकला आहेत. तेव्हा हक्काचे मार्क आहेत. आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे 8वी 9वी 10वी हा जो टीन एजचा पिरियड आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना एक गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे पालकांनी सांगितलं की अभ्यास कर, तर कुठल्याच विद्यार्थ्याची आवडत नाही. तर असं विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह हे ठेवू नका. पालक आपल्या चांगल्याकरताच सांगतात. त्यामुळं टेक इन द पॉझिटिव्ह सेन्स. 9वीचा अभ्यासक्रम हा 8वीच्या मानाने खूप वेगळा आहे. आणि हा सेमिनार जो आयोजित केलेला आहे त्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला त्याची माहिती व्हावी, सो दॅट अकॉर्डिंगली यू कॅन प्लॅन. आणि 10वीत चांगले गुण मिळवायचे असतील तर आतापासूनच तयारी करायला लागणार आहे. एक चांगलं वाक्य, एक कोटेशन आहे, विशेषतः जे सैनिकांच्या बाबतीत आहे की सैनिक शांततेच्या काळात जेवढा घाम गाळेल तेवढं युद्धाच्या काळात कमी रक्त सांडलं जातं. तर तेच आपण अभ्यासाच्या बाबतीत इकडे वापरूया. आत्ता जेवढी विद्यार्थी मेहनत करेल तेवढं 10वीचं काम त्याचं कमी होईल आणि व्यवस्थित होईल. त्यामुळे सुरुवातीपासून जर तयारी केली तर निश्चित काही अवघड नाही आहे. आणि 9वीचं वर्ष मगाशी सांगितल्याप्रमाणे एक ट्रान्झिशनल पिरियड म्हणून विचारात घ्यायचं आहे. नवीन विषय आहेत, अभ्यासक्रमाची पातळी निश्चित वाढलेली आहे, त्याचा कुठंतरी आपल्याला मेळ साधायचा आहे. विशेषतः उन्हाळ्याची सुट्टी जी आहे ती आपण पुस्तक वाचण्यात जर घालवली तर त्याचा तुम्हाला पुढे निश्चित फायदा होईल. कारण इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल हे विद्यार्थ्यांचे नावडते विषय, कंटाळा येतो वाचताना. तर सुरुवातीपासूनच तुम्ही जर असं ठरवलं तर मला वाटतं त्याचा इफेक्ट खूप चांगला होणार नाही. आपल्याला माहिती आहे कारला कडू आहे तर कडूचं डेव्हलप करा, पण ते तर करायचंच आहे कारण आपल्याला गुण मिळवायचं आहे. आणि सुट्टीत जर वाचन झालं तर शाळेत पुढं काही अडचण येणार नाही. कंपॅरेटिव्हली इतर विषयांकडे आपल्याला लक्ष द्यायला जास्त वेळ मिळेल. तर सुट्टीतला जो वेळ आहे तो निदान 2 तास तरी अभ्यासात घालवा. म्हणजे 9वीचं वर्ष एकदम स्मूथ जाईल आणि तुम्हाला 10वीला त्याचा फायदा निश्चित येईल. पुढचा भाग जो आहे तो आपण पाहूया. यामध्ये भूगोल जो आहे 9वीचा तो पूर्णपणे रिजनल महाराष्ट्र, प्रादेशिक भूगोल आहे महाराष्ट्राचा. मग त्यामध्ये कन्सेप्ट ऑफ रिजन, एखादा प्रदेश कशाला म्हणायचं. सुरुवातीला हा भाग विद्यार्थ्यांना थोडा अवघड वाटतो कारण टेक्निकल पार्ट त्याच्यात आहे. दुसऱ्या भागामध्ये सगळे संसाधनं जी आहेत, रिसोर्सेस, त्याची माहिती आहे. त्यामध्ये लँड, वॉटर, मिनरल्स, सॉईल, फॉरेस्ट ही सगळी संसाधनं आपण पाहणार आहोत, विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत. त्यानंतर व्यवसाय जे आहेत, मानवी व्यवसाय, त्यांचं वर्गीकरण आहे. आणि त्यातला शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे ज्यामध्ये बऱ्यापैकी लोकसंख्या सामावली गेलेली आहे. शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर वेगवेगळी पिकं आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत महाराष्ट्राच्या बाबतीत. यानंतर उद्योगधंदे आहेत, त्यामध्ये ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज आहेत, विशेषतः साखर उद्योग, वस्त्र उद्योग आणि इतर इंडस्ट्रीज आहेत. मग त्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असेल. तर याचा औद्योगिकदृष्ट्या आपण अभ्यास करणार आहोत. यानंतर मग वाहतूक आणि दळणवळण, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन हा एक इंटरेस्टिंग भाग आहे. यामध्ये टुरिझम पण आहे, पर्यटन. कारण पर्यटन हा एक अतिशय महत्त्वाचा आर्थिक भाग आहे. टुरिझम इज कॉल्ड ॲज इनव्हिजिबल ट्रेड. एखाद्या भागाच्या अर्थव्यवस्थेला अतिशय पूरक असा हा व्यवसाय आहे. त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं कोणती आहेत, आपल्या आजूबाजूची पर्यटन स्थळं कोणती आहेत याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. नंतर लोकसंख्या विषयक शासनाचं धोरण काय आहे. नुकतीच 2011ला जनगणना झालेली आहे आणि त्यानुसारची जी आकडेवारी आहे ती
पुस्तकात उपलब्ध आहे. त्यामध्ये टेक्निकल टर्म्स आहेत विच आर रिलेटेड टू पॉप्युलेशन, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, एज रेशो, सेक्स रेशो, क्लासिफिकेशन ऑफ पॉप्युलेशन अकॉर्डिंग टू एज, एज स्ट्रक्चर ज्याला म्हणतात, वय संरचना, पॉप्युलेशनशी रिलेटेड टर्म्स त्या धड्यामध्ये आहेत. आणि या सगळ्याचा एकत्रित अभ्यास एखाद्या भागाच्या विकासाकरता कसा उपयोगी होईल याचा अभ्यास रिजनल डेव्हलपमेंटमध्ये आहे. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये निश्चितच औद्योगिक विकास झालेला आहे आणि काही भागामध्ये मात्र उद्योगधंद्यांचा थोडा विकास झालेला नाही आहे. आणि तिथली अर्थव्यवस्था आणि ज्या ठिकाणी उद्योगधंदे तिथली अर्थव्यवस्था यामधला फरक आपल्याला निश्चित तिथे पाहायचा आहे महाराष्ट्राच्या बाबतीत. आणि शेवटचा भाग जो आहे त्यामध्ये प्रॅक्टिकल जॉग्राफी आहे. काही सारखी ही माहिती नकाशात दाखवायची पद्धत आहे. त्यामध्ये आयसोलाईन्सचा वापर आहे, आयसोथर्म्स, आयसोबार्स. हे साधारण परीक्षेमध्ये 4 मार्काला विचारलं जातं. आणि शेवटचा फील्ड स्टडी आहे. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देऊन माहिती घेणं हे त्यात अपेक्षित आहे. आणि त्यानंतर पुढचा नवीन विषय जो आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. आठवीतला जो भूगोल आहे त्यातला काही भाग, विशेषतः फिजिकलचा जो भाग आहे तो 10वीला उपयोगी पडणार आहे. आणि 8वीतला युरोप आणि ऑस्ट्रेलिया यांचा प्रादेशिक अभ्यास जो आहे तो तुम्हाला 9वीतल्या महाराष्ट्राच्या अभ्यासाकरता उपयोगी पडेल. इकॉनॉमिक्स हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये व्हॉट इज इकॉनॉमिक्स, वाय इट इज कॉल्ड सोशल सायन्स यासारखा पहिला भाग आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो टेक्निकल टर्म्सचा आहे की अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या टेक्निकल टर्म्स आहेत, त्याचा अर्थ काय आहे. आणि नंतरचा भाग सोपा आहे, त्यामध्ये ॲक्च्युअल बजेट कसं असं होतं त्याच्याबद्दलची माहिती आहे. आणि विद्यार्थ्यांना एक एक्सरसाइज पण आहे की त्यात फॅमिली बजेट एक त्यांनी तयार करायचं आहे. पुढचे इकॉनॉमिक्सचे जे सेकंड टर्मचे जे चॅप्टर्स आहेत दे आर रिअली इंटरेस्टिंग. पहिला भाग थोडा अवघड वाटेल कारण तो टेक्निकल आहे, बट अदरवाईज 40पैकी 40 गुण मिळाला काहीच अडचण नाही आहे. आणि 10वी करता समाजशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्यातनं आपलं पर्सेंटेज निश्चित वाढणार आहे. आणि लिहायचा जर व्यवस्थित सराव झाला तर मार्क मिळायला काही प्रॉब्लेम येत नाही. काही गोष्टी समजून लिहायच्या आहेत, काही पार्ट टेक्स्टबुकमधला जसाच्या तसा लिहायचा आहे. विशेषतः शास्त्रामध्ये जशा डेफिनेशन्स आपण लिहितो तशाच डेफिनेशन्स या विषयांच्या जशा तशाच लिहिणं अपेक्षित आहे. संयोजकांनी इथे माझे विचार आपल्याला मांडण्याकरता जी संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेशनची सुरुवातच समाजशास्त्राने झालेली आहे. नॉर्मली शेवट होतो त्यावेळेला पालक बाहेर जायच्या मूडमध्ये असतात, तर सुरुवातीला सेशन ठेवल्यामुळे मला वैयक्तिकरित्या खूप बरं वाटलं. आणि या विषयामध्ये मार्क्स नक्की मिळतात. विद्यार्थ्यांची मानसिकता जी आहे 8वीच्या लेव्हलची, एक उदाहरण सांगतो. 8वीच्या एका वर्गाचं मी मॅथ्स शिकवत होतो आणि त्यात एक सिंगल व्हेरिएबल वापरून आईचं वय, मुलाचं वय अशा टाईपची गणितं सेमिस्टरला मी दिली होती. आणि त्यातलं उत्तर जे ते विद्यार्थ्याचं चुकलेलं होतं. आणि मी त्या विद्यार्थ्याला आपलं गमतीन म्हणलं, अरे हाऊ इज इट पॉसिबल. त्यामध्ये आईचं वय त्यांनी 60 लिहिलं होतं आणि मुलाचं वय 55 लिहिलं होतं. मी म्हटलं हाऊ इट इज पॉसिबल. तर तो मुलगा मला म्हणला सर इट इज पॉसिबल. तर मी एकदम चक्रावलं, म्हणलं कसं काय. तो म्हणला सर उसने अडॉप्ट किया रहेगा. तर विद्यार्थ्यांची जी मेंटॅलिटी आहे ती खूप वेगळी आहे, विचार करायची पद्धत. त्यानंतर मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत लँग्वेजचं एक हे सांगतो की आपण सांगतो विद्यार्थ्यांना की इंग्रजी भाषा आहे त्याचा वापर करा, जिथे जे शक्य आहे तुम्हाला तिथे वाक्य तुम्ही मनाने बनवा. तर असंच एक 8वीतल्या एका विद्यार्थ्याचं त्याला एक शब्द दिला होता हरी. तर एकाने त्याला सांगितलं की आय एम इन हरी सो प्लीज डू इट फास्ट.
तो विद्यार्थी गडबडीत होता. त्यांनी लगेच त्याला सांगितलं की माय हरी इज मोर हरी दॅन युअर हरी. हा जो भाग आहे हा 8वीच्या लेवलचा विद्यार्थ्यांचा आहे. शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतात. 9वीचा क्लास टीचर म्हणून मला फक्त एक सांगायचं की सुरुवातीपासून अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. कारण युनिट टेस्ट जी होणार आहे त्याचे काही गुण हे पुन्हा परत इंटरनलला दिले जातात इंटरनल मार्क्समध्ये. तर त्यामुळे युनिट टेस्ट यू कन्सिडर ॲज इफ इट इज फायनल एक्झामिनेशन. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता मार्कच बघायचे आहे. आणि अर्थात अभ्यासक्रम थोडा अवघड वाटेल, पण जर सुरुवातीपासून वाचलं तर तसा प्रॉब्लेम काही येणार नाही. नकाशा काढणं हा एक महत्त्वाचा भाग जो आहे 9वी-10वीला. महाराष्ट्राचे जवळजवळ 72 नकाशे या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि तेवढा त्याचा बारकाईने अभ्यास करणं अपेक्षित आहे. 10वीला सुद्धा नकाशा आहे. जरी मार्क कमी असले तरी आपल्याला त्यातली डिटेल्स माहिती असणं आवश्यक आहे. आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याकरता नकाशा हे अतिशय महत्त्वाचं साधन आपल्याला वापरायचं आहे. विशेषतः 2 गुणांचे प्रश्न, 4 गुणांचे प्रश्न याकरता देखील स्टेन्सिल वापरून नकाशा जर काढला तर त्याचा इफेक्ट जास्त चांगला होतो. पेपर लिहायची एक पद्धत आहे ज्यामध्ये मुद्देसूद लिहिणं अपेक्षित आहे. एक सोपं उदाहरण सांगतो. जुन्या अभ्यासक्रमामध्ये एक प्रश्न असा होता की आसाममध्ये चहाची लागवड का केली जाते. वाय ट्री प्लांटेशन्स आर फाउंड इन आसाम. तर विद्यार्थी असं लिहितो की चहाच्या लागवडीकरता अनुकूल हवामान, अनुकूल तापमान, अनुकूल मृदा, वरील सर्व घटक अनुकूल आहेत म्हणून तिथे चहाची लागवड केली जाते. आता या उत्तराला काही अर्थ नाही आहे, त्याला 0 मार्क. कारण जोपर्यंत अनुकूल म्हणजे काय हे सांगत नाही तोपर्यंत त्या अनुकूल शब्दाला काही अर्थ नाही. पण विद्यार्थी असं मोघम लिहितात. त्यामुळं समाजशास्त्रामध्ये लिहिताना मुद्देसूद लिहिणं अपेक्षित आहे आणि काही भाग समजून लिहायचा आहे. विशेषतः भूगोलामध्ये मात्र या गोष्टी जास्त कटाक्षाने पाहिल्या जातात. टू द पॉइंट लिहिणं हे फार महत्त्वाचं आहे. सर्वसाधारणपणे एका प्रश्नाचं उत्तर 2 मार्काच्या 4 ते 5 मुद्द्यांमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्याची सवय आत्ता लागली तर 10वीला खूप सोपं वाटेल आणि परीक्षकालाही मार्क देणं ते सोपं जातं. कित्येक वेळेला परीक्षक पेपर तपासताना काही ठराविक मुद्दे तिथे आहेत का एवढंच बघतात आणि त्याप्रमाणे गुणदान केलं जातं. आणि बऱ्याच वेळेला काही कीवर्ड्स असतात ते जर त्या मुद्द्यांमध्ये असतील तर इट इज कन्सिडर दॅट आन्सर इज करेक्ट. त्यामुळे पेपर तपासायलाही ते सोपं जातं. मुद्देसूद लिहिणं अपेक्षित आहे. आकृत्या, नकाशे जर काढले तर तुमचं उत्तर अधिक अचूक होतं. आणि जेव्हा पैकीच्या पैकी मार्क मिळतात त्यावेळेस त्या कॉम्पिटिशनमध्ये आपला पेपर निश्चित चांगले मार्क मिळवून देतो. तर याचा सराव आत्ता करणं अपेक्षित आहे. समाजशास्त्र निश्चित 1 दिवसात अभ्यास करून होणारा विषय नाही. सातत्याने अभ्यास करायची गरज आहे. दररोज 10 मिनिटं जरी वाचन केलं, लिखाण केलं तरी पुरेसं आहे. पण ते इफेक्टिव्ह पाहिजे. स्वतःहून केलं तर निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होईल. स्वतःच्या तुम्ही नोट्स काढल्या तर ते आणखीन फायद्याचं होईल. सातत्याने वाचन करणं, लिखाण करणं हे 9वीला आता तुम्हाला जाणवेलच. 8वीच्या तुलनेत पुन्हा एकदा सांगतो की 9वी हा एक ट्रान्झिशनल पिरियड आहे आणि मेहनत केली तर निश्चित तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. 9वीचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे 8वीच्या मानाने. आणि अर्थात 10वीची एक महत्त्वाची पायरी म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहायचं आहे. संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.